हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या रविवार 12 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये शौर्य आणि ऊर्जा या दोघांमधील सगळी भांडणं संपली आहेत. या दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि आता लवकरच त्यांचं देवदर्शनसुद्धा होणार आहे. म्हणजे शौर्य आणि ऊर्जा आपला संसार सुरू करायला मोकळे. आणि दुसरीकडे विक्रांत हा जेलमधून सुटून घरी परत आलाय आणि त्याने आमदार शिर्केला सांगितलंय की हर्षवर्धन आणि ऊर्जा या दोघांनी मिळून आपला गेम केला. जर त्यांच्यामध्ये खरंच भांडण असतं, वाद असते, तर पत्रकारांसमोर त्या ऊर्जा शिंदेने हर्षवर्धन जहागीरदारचं सुद्धा नाव घेतलं असतं. पण तिने त्याचं नाव घेतलं नाही. याचा अर्थ ते दोघे एकत्र आहेत आणि हा सगळा त्यांचा प्लॅन आहे. हे ऐकून आमदार शिर्केला खूप राग आला आणि आता आमदार शिर्के हर्षवर्धनची वाट लावणार आहे. हर्षवर्धनला चांगलंच कुटणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच इन्स्पेक्टर माने ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा मॅडम, खरंच तुम्हाला मानलं. आज जेव्हा तुमचा फोन आला ना, तेव्हा मला वाटलंच नाही की येथे येणं किती महत्त्वाचं आहे. पण येथे आल्यावर कळलं की आम्ही येथे पोहोचणं किती महत्त्वाचं होतं. आज खरंच तुम्ही पद्माचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवलं आहे. सगळ्यांना ही गोष्ट पटते आणि इन्स्पेक्टर माने चक्क ऊर्जाला सॅल्यूट करतो. तुम्हाला हॅट्स ऑफ आहे. ऊर्जा, शौर्य आणि पद्मा खूप खुश होतात आणि ऊर्जा म्हणते, इन्स्पेक्टर माने, सामान्य माणसाला हवं तरी काय असतं? सगळ्या संस्थांनी, सगळ्या प्रशासनाने आपली कर्तव्य पूर्ण करावीत, थोडं मदत करावी, थोडा समंजसपणा दाखावा, समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून काम करावं. आणि जर सगळे जबाबदार व्यक्ती आपली जबाबदारी सांभाळून वागले, जबाबदाऱ्या पूर्ण केल्या ना, तर या समाजात, या देशात कधीच कोणत्या व्यक्तीवर अन्याय होणार नाही. ही गोष्ट सगळ्यांनाच पटते. आणि मग ऊर्जा ही पद्माला जवळ घेते. पद्मा रडू लागते. पद्मासाठी आजचा दिवस खरंच खूप भयानक होता. खरंच तिला असं वाटत होतं की जर ऊर्जाताई येथे पोहोचली नाही आणि माझं या विक्रांतशी लग्न झालं तर माझं काय होईल. पण ऊर्जाने वेळेवर पोहोचून पद्माला वाचवलेलं असतं. खूप मोठ्या संकटातून तिचा जीव वाचवलेला असतं. तिचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवलेलं असतं. शौर्य आणि ऊर्जासुद्धा एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. आणि मग थोड्या वेळानंतर पद्मा ऊर्जाच्या माहेरी असते. पूर्वा तिच्यासमोर बसलेली असते आणि पद्मा आज घडलेल्या साऱ्या गोष्टींचा विचार करते. तेवढ्यात पूर्वा तिच्या खांद्यावर हात ठेवते. त्यामुळे पद्मा दचकते. पूर्वा म्हणते, अगं पद्मा, घाबरू नको, मी आहे. पद्मा खूप घाबरलेली असते. अजूनही त्या लग्नाचा विचार, विक्रांतचा विचारच तिच्या मनात असतो. पूर्वा तिला समजावून सांगते, पद्मा, घाबरू नकोस, आता तू घरी आली आहे आणि लग्न वगैरे सगळं प्रकरण संपलंय. तो विक्रांत शिर्के जेलमध्ये आहे आणि आता आपण चाळीत आहोत. त्यामुळे येथे तुला घाबरण्याची गरज नाहीये. कोणी तुझ्याबद्दल काहीच करू शकत नाही. तू घाबरू नकोस. पण पद्मा खूप घाबरलेली असते आणि म्हणते, काकू, मला अजूनही खूप भीती वाटतेय. आज जर ऊर्जाताई वेळेवर तेथे पोहोचली नसती तर माझं काय झालं असतं? त्या विक्रांत शिर्केबरोबर माझं लग्न झालं असतं. मला हा विचार करूनच कसंसं होत आहे. पद्मा रडू लागते. पूर्वा तिला जवळ घेते आणि म्हणते, पद्मा, झालं गेलं विसरून जा. आता तुझ्या आयुष्यात कोणतीही भीती नाही आहे, कोणतंही दुःख नाही आहे. आणि जे झालं नाही त्याचा विचार करण्यापेक्षा जे झालंय त्याचा विचार करावा. आज तुझं त्या विक्रांतशी लग्न नाही झालं. अख्ख्या जगासमोर त्या विक्रांत आणि आमदार शिर्केचा प्लॅन आला. त्यांनी तुला फसवण्याचा प्रयत्न केला होता. हे सगळ्या जगाला कळलंय. आता तुला घाबरण्याची काही गरज नाही आहे. आणि ऊर्जा आहे ना, ती तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. ती कधीच तुझ्याबद्दल काही वाईट होऊ देणार नाही. तू काळजी करू नकोस. पद्मा ढसाढसा रडत असते. पूर्वा तिला समजावून सांगते, पद्मा, तू जेवढी घाबरशील तेवढे हे लोक तुला घाबरवतील. त्यामुळे आता घाबरायचं नाही. आणि हो, सगळ्यात आधी तर ही साडी बदल, म्हणजे तुला त्या सगळ्या गोष्टींचा विसर पडेल. असं म्हणून पूर्वा ही पद्माला चेंज करायला घेऊन जात असते. तेवढ्यात दळवी काकू तेथे येतात आणि विचारतात, पूर्वा, आली का गं पद्मा? आली? सुखरूप आहे ना ती? दळवी काकू खूप घाबरलेल्या असतात. दळवी काकू विचारतात, मला कोणीतरी सांगितलं की ऊर्जा आणि शौर्य पद्माला इथे घेऊन आलेत. मी लगेच आले. बरी आहे ना पद्मा? आणि ऊर्जा कोठे, शौर्य कोठे?
पूर्वा सांगते त्यांना घरी महत्त्वाचं काम होतं म्हणून ते घरी गेले आहेत. आणि मग दळवी काकू पद्माच्या अंगावर ही साडी पाहतात आणि विचारतात, म्हणजे आपल्याला जी शंका होती ती खरीच होती का? खरंच आज त्या पद्मा आणि विक्रांतचं लग्न लावून देणार होते का? पूर्वा सांगते, हो काकू, आपली शंका खरी होती. आजच त्या विक्रांतबरोबर पद्माचं लग्न लावून देत होते. पण ऊर्जा वेळेवर पोहोचली आणि सगळं काही तिने निभावून नेलं. दळवी काकू म्हणते, खूप चांगलं झालं. आणि पद्मा, आता घाबरायचं नाही बरं का. या चाळीत कोणाच्या बापाची यायची हिंमत नाहीये. आणि कुणी आलं ना तर मी पाहूनच घेते, चांगलाच माझा दणका देते त्यांना. पूर्वा म्हणते, हो काकू, मी सुद्धा तिला तेच सांगत होते, घाबरू नकोस. तुम्ही जाता का? तिला चेंज करायला सांगा. दळवी काकू ही पद्माला आपल्याबरोबर घेऊन जाते. पण पूर्वाला खूप टेन्शन आलेलं असतं. पद्माबरोबर जे काही घडलंय त्यामुळे पद्मा घाबरली आहे आणि तिला या सगळ्यातून सावरायला थोडा वेळ लागेल हे पूर्वाला सुद्धा माहीत असतं. इकडे शौर्य आणि ऊर्जा घरी आलेले असतात आणि ऊर्जा म्हणते, झालं एकदाचं. आज हे लग्न मी थांबू शकले ना याचा मला आनंद होतोय. आणि शौर्य हा ऊर्जाकडे एकटक पाहतच राहतो. ऊर्जाला हे समजतं आणि ऊर्जा विचारते, काय झालं शौर्य, तू माझ्याकडे असा का पाहतोय? तर शौर्य हा तिच्याकडे पाहतच राहतो. ऊर्जा विचारते, काय झालंय सांग ना. आणि मग शौर्य ऊर्जाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, का केलंस तू असं? ऊर्जा विचारते, मी काय केलंय? शौर्य म्हणतो, ऊर्जा, तुला चांगलंच माहिती आहे मी कशाबद्दल विचारतोय. तू हे सगळं का केलंस? ऊर्जाला माहीत असतं की शौर्य याबद्दल विचारतोय की पत्रकारांसमोर तिने हर्षवर्धनचं नाव का नाही घेतलं. ऊर्जा म्हणते, शौर्य, आपण याबद्दल नंतर बोलूया. असं म्हणून ऊर्जा जाऊ लागते. शौर्य तिला पुन्हा पकडतो आणि म्हणतो, नाही, आत्ताच्या आत्ता सांगायचं तू हे का केलंस? ऊर्जा काही बोलत नाही. शौर्य म्हणतो, तू तेथे माझ्या डॅडचं नाव घेऊ शकली असतीस. तू पत्रकारांना सांगू शकली असतीस की हे ॲफिडेव्हिट हर्षवर्धन जहागीरदार यांनी बनवून दिलंय. हा सगळा प्लॅन हर्षवर्धन जहागीरदारांचा होता. परंतु तू असं का केलं नाहीस ते मला सांग. तर ऊर्जा म्हणते, शौर्य, त्या क्षणी मला जे योग्य वाटलं ते मी केलं. शौर्य विचारतो, मी तुला तेच विचारतोय, त्या क्षणी तुला ते योग्य का वाटलं? तर ऊर्जा शौर्यला म्हणते, शौर्य, आता कसं सांगू तुला? शौर्य म्हणतो, ऊर्जा, मला माहिती आहे तू तेच करते जे तुझ्या मनाला पटतं आणि तू तुझ्या तत्वांशी कधीही तडजोड करत नाही. पण आज तू ती तडजोड केली आहे असं मला वाटतंय. याआधीसुद्धा या विषयावर आपलं बोलणं झालं होतं. तू माझ्याशी भांडली होती, माझ्याशी अबोला धरला होता की मी हर्षवर्धन जहागीरदारांचा खरा चेहरा जगासमोर आणणारच, त्यांचं नाव प्रेस कॉन्फरन्समध्ये घेणारच. तेव्हा मी तुला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तू माझं काही ऐकून घेतलं नाही. पण आज अचानक ऐनवेळेस तू त्यांचं नाव का नाही घेतलंस ते मला जाणून घ्यायचंय. तर ऊर्जा म्हणते, शौर्य, तू सुद्धा माझ्याशी भांडलास, तू सुद्धा माझ्याशी अबोला धरला होतास. मग आज जेव्हा मला गरज होती तेव्हा तू माझी साथ का दिलीस याचं उत्तर दे. शौर्य सांगतो, कारण माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे, जीवापाड प्रेम आहे, त्यामुळेच मी तुझी साथ दिली. ऊर्जा शौर्यला म्हणते, मग माझं सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझ्यासाठी तू सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहेस. शौर्य, मला हे मान्य आहे की पद्माला न्याय मिळवून देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मग हर्षवर्धन जहागीरदारांचं नाव घेतल्याशिवाय सुद्धा तो हेतू साध्य झाला ना. मला पद्माला न्याय मिळवून देता आला, त्या विक्रांत शिर्केचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणता आला. मग मी तुझ्या डॅडचं नाव त्यासाठीच नाही घेतलं, कारण त्यांचं नाव न घेतासुद्धा हे सगळं मला साध्य करता आलं. कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि या जगात माझ्यासाठी तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं दुसरं काहीच नाही आहे. हे ऐकून शौर्य खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वा ऊर्जा, खरंच का? ऊर्जा लाजते, हसते आणि म्हणते, हो शौर्य, कारण मला माझा संसारसुद्धा जास्त महत्त्वाचा आहे ना. शौर्य विचारतो, म्हणजे तुझ्या मनात आता डॅडबद्दल कोणताही राग? तर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, तो राग तर आहेच, पण माझ्या मनात तुझ्याबद्दल जे प्रेम आहे ना ते कैक पटीने त्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे मी तो राग बाजूला ठेवला आहे. हे ऐकून शौर्य खूप खुश होतो. ऊर्जा शौर्यला समजावून सांगते, शौर्य, माझी तत्व, मी जे ठरवलं ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. परंतु मला हे सुद्धा लक्षात आलं आहे की माझी तत्व राखण्यासाठी किंवा माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी मी माझा संसार तर नाही मोडू शकत ना. मला तो बॅलन्स साधावा लागणारच आहे.
माझं प्रोफेशनल लाईफ, माझं पर्सनल लाईफ या दोन्ही गोष्टींकडे मला लक्ष द्यावं लागणार आहे. आणि पद्माला न्याय मिळवून देण्याच्या नादात मी माझा संसार नाही मोडू शकत, तुला माझ्यापासून दूर नाही करू शकत, कारण मी सुद्धा तुझ्याशिवाय नाही जगू शकणार. हे ऐकून शौर्य खूप खुश होतो. आजपर्यंत जे डायलॉग शौर्य मारायचा ते सगळे डायलॉग आज ऊर्जाच्या तोंडी असतात. ऊर्जाने खूप दिवसानंतर शौर्याला आपल्या मनातलं सांगितलेलं असतं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, जीवापाड प्रेम आहे, तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही. त्यामुळे शौर्याला आनंद झालेला असतो आणि मग शौर्य आणि ऊर्जा एकमेकांना घट्ट मिठी मारतात. दोघांसाठी हा मोमेंट, हा क्षण खरंच खूप मौल्यवान असतो. खूप दिवसानंतर त्यांच्या आयुष्यात हा क्षण आलेला असतो. हे दोघे खूप खुश असतात आणि मग शौर्य हा ऊर्जाला जवळ घेतो, ऊर्जाच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि मग बॅकग्राऊंडमध्ये वचन दिले तू मला या मालिकेचं अतिशय सुंदर शीर्षक गीत, टायटल सॉन्ग सुरू होतं. हे गाणं तर खूप भारी आहे आणि त्यावर आपले शौर्य आणि ऊर्जा जेव्हा एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात, एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात, तेव्हा आणखीनच भारी वाटतं, यात शंका नाही. ऊर्जा आणि शौर्य या दोघांच्या डोळ्यात पाणी असतं. ऊर्जा शौर्याच्या डोळ्यातील पाणी पुसते, शौर्यसुद्धा ऊर्जाच्या डोळ्यातील पाणी पुसतो. हे दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहतात आणि मग एकमेकांना घट्ट मिठी मारतात. परंतु ऊर्जा आणि शौर्याचं प्रेम, त्यांचं रोमांस प्रेक्षकांना कितीही आवडत असला तरी तो हर्षवर्धनला काही सहन होत नाही. त्यामुळे तेवढ्यात या दोघांना हर्षवर्धनचा जोरात आवाज येतो, शौर्य. आणि शौर्याला आपल्या बापाचा आवाज आला रे आला की तो लगेच तेथून धूम ठोकतो. ऊर्जाला सोडून, ऊर्जाला न घेता तसाच तो रूमच्या बाहेर पळून जातो. ऊर्जाला काही कळतच नाही की शौर्य असा का पळून गेला. हर्षवर्धन चिडलेला असणार हे मात्र ऊर्जाला चांगलंच ठाऊक असतं. इकडे बाहेर हॉलमध्ये हर्षवर्धन, आदित्य, विजया, आईसाहेब सगळे असतात आणि तेवढ्यात शौर्य हॉलमध्ये येतो आणि विचारतो, काय झालं डॅड? तर हर्षवर्धन विचारतो, तिला हे सगळं करण्याची काय गरज होती? तेवढ्यात ऊर्जासुद्धा हॉलमध्ये येते. शौर्य चिडून म्हणतो, डॅड, तिला एक नाव आहे, तुम्ही चांगल्या प्रकारे सुद्धा विचारू शकतात, असं तुम्ही का बोलताय? तर ऊर्जा म्हणते, शौर्य शांत रहा, ते चिडले आहेत, उगाच वाद घालू नको. आणि मग हर्षवर्धन ऊर्जाला जाब विचारतो, तुला हे सगळं करण्याची काय गरज होती? तुझा काय संबंध? हर्षवर्धन चिडलाय हे सगळ्यांच्या लक्षात येतं, पण कोणाला काही कळतच नाही. आजी विचारते, ऊर्जा काय झालंय? तर हर्षवर्धन चिडून म्हणतो, आमच्यात मध्ये कुणीही बोलायचं नाही, मी तिच्याशी बोलतोय ना. आणि मग हर्षवर्धन हा ऊर्जाला जाब विचारतो, तुझा काय संबंध? तू हा स्टंट आज का केलास? तेवढ्यात तेथे दिव्या येते. दिव्या अजून दारातच असते आणि दिव्या म्हणते, अरे देवा, मला असं वाटलं मी इतका टाइमपास केलाय, घरी येईपर्यंत हा सगळा तमाशा झाला असेल, पण हे महाभारत तर आत्ता सुरू झालंय, मध्ये गेले तर सगळं माझ्यावर शेकेल, मी येथेच थांबते, असा विचार करून दिव्या तेथेच खांबाआड लपून हे सगळं ऐकत असते. ऊर्जा विचारते, तुम्ही कशाबद्दल बोलताय? पद्माच्या लग्नाबद्दल बोलताय का? तर हर्षवर्धन चिडून म्हणतो, हो, मी पद्माच्या लग्नाबद्दल बोलतोय. तुझा काय संबंध? तू हे लग्न का थांबवलंस? ऊर्जा चिडून म्हणते, तुम्ही विसरताय का, पद्मा माझी क्लायंट आहे आणि तिचा आणि माझा काही संबंध नाहीये, असं तुम्ही कसं म्हणू शकतात? हर्षवर्धन खूप चिडतो. ऊर्जा त्याला ठणकावून सांगते, तुम्ही माझ्या क्लायंटचं लग्न लावून देत होतात आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे या लग्नाला काहीही महत्त्व नव्हतं. या लग्नानंतर फक्त विक्रांतचं भलं होणार होतं आणि पद्माच्या जीवाला धोका होता आणि माझ्या क्लायंटचा जीव वाचवणं, तिच्यावर अन्याय न होऊ देणं हे माझं कर्तव्य आहे. हर्षवर्धन चिडून म्हणतो, तुला तुझ्या क्लायंटला न्याय मिळवून द्यायचा आहे ना, मग तो कोर्टात मिळवून द्यायचा, बाहेर हे स्टंट करायची गरज नाहीये. तर शौर्य चिडून म्हणतो, डॅड, तुम्ही हे काय बोलताय? हर्षवर्धन म्हणतो, तुला सांगितलं ना मध्ये कोणी बोलायचं नाही, मी तिच्याशी बोलतोय. शौर्य चिडून म्हणतो, डॅड, ऊर्जा आणि मी वेगळे नाही आहोत, आम्ही एकच आहोत. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. ऊर्जा शौर्याकडे प्रेमाने पाहते. हर्षवर्धन चिडून म्हणतो, मग सांग तिला, तिने हा जो स्टंट केलाय ना तो अतिशय चुकीचा केलाय. तर ऊर्जा म्हणते, शौर्य जे बोलतोय ना ते चुकीचं नाहीये, आम्ही दोघे एकच आहोत आणि जर मी कोर्टाबाहेर करू नये अशी तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा हे प्रकरण कोर्टाबाहेर आणायला नव्हतं पाहिजे.
तुम्ही हे प्रकरण कोर्टाबाहेर आणलं म्हणून मी कोर्टाबाहेर प्रयत्न केले पद्माला वाचवण्याचे, तिच्यावर अन्याय न होऊ देण्याचे. हर्षवर्धन चिडून विचारतो, पण तुला हे सगळं करण्याची काय गरज होती? तर ऊर्जा चिडून म्हणते, काय गरज होती म्हणजे? मला चांगलंच ठाऊक आहे की हा सगळा तुमचा प्लॅन होता आणि लग्नानंतर पद्माची काय अवस्था होणार होती, त्यामुळे मी हे होऊ दिलं नाही. हर्षवर्धन चिडून म्हणतो, पण पद्माने लग्नाला होकार दिला होता ना, मग तू का हे लग्न थांबवलंस? तर ऊर्जा उत्तर देते, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की पद्माने लग्नाला होकार दिला नव्हता. मी तिला तो होकार द्यायला लावला होता. एवढा मोठा निर्णय पद्मा एकटीने घेऊच शकत नाही. हर्षवर्धन चिडून म्हणतो, याचे परिणाम खूप वाईट होणार आहे, हे तू लक्षात ठेव. तेवढ्या शौर्य म्हणतो, डॅड, उलट आज ऊर्जाने तुमची खूप मोठी मदत केली आहे. ऊर्जा शौर्यकडे पाहते की हे नको सांगूस. तर हर्षवर्धन चिडून विचारतो, माझी काय मदत केली हिने? तर शौर्य म्हणतो, कम ऑन डॅड, तुम्हाला सुद्धा माहिती आहे ते जे ॲफिडेव्हिट होतं ज्यावर पद्माची सही घ्यायची होती, तो आपल्या फर्मचं कागद होता, त्यावर आपल्या फर्मचा स्टॅम्प होता आणि ऊर्जा सहज त्या पत्रकारांसमोर तुमचं नाव घेऊ शकली असतीस. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे एवढा बारीक प्लॅन हा आमदार शिर्केला सुचणं शक्यच नाही आहे. हा सगळा तुमचा प्लॅन होता, सगळं तुमचं प्लॅनिंग होतं आणि ऊर्जाला हवं असतं ना तर ऊर्जाने तुमचं नाव घेतलं असतं. आता प्रत्येक न्यूज चॅनलवर, सोशल मीडियावर ही बातमी सुरू आहे, तुमची खूप मोठी बदनामी झाली असती, पण ऊर्जाने तुमची ही बदनामी होऊ दिली नाही. हर्षवर्धन चिडून विचारतो, मग तुला काय वाटतं मी तिला थँक्यू म्हणू, तिच्यासमोर हातपाय जोडू आणि तिला म्हणू तू माझ्यावर खूप उपकार केले, तू आज मला वाचवलं? तर शौर्य काही बोलणार इतक्यात ऊर्जा म्हणते, शौर्य, माझ्यासाठी हा विषय संपलाय, उगाच विषय वाढवू नकोस. तर विजा चिडून म्हणते, अरे पण शौर्य, हे लग्न आमदार शिर्के लावत होते ना, मग त्यांचंच नाव येणार, यांचा काय संबंध? तर शौर्य हा विजाला समजावून सांगतो, मॉम, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा प्लॅन डॅडचा होता आणि जर ऊर्जाने मनात आणलं असतं ना तर डॅडचं नाव सगळ्यांसमोर घेतलं असतं तर पत्रकारांनी त्यांची किती बदनामी केली असती हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि डॅडने उलट ऊर्जाला थँक्यू म्हणायला हवं की आज एवढ्या मोठ्या संकटातून ऊर्जाने त्यांना वाचवलंय आणि ते तिलाच दोष देत आहे, हे अतिशय चुकीचं आहे. तेवढ्यात आईसाहेब पुढे येतात आणि म्हणतात, हर्षवर्धन, आजपर्यंत मी तुला काही बोलले नाही. तू विक्रांतची चुकीची केस लढत होता, पण शेवटी ते तुझं काम आहे. तू कोर्टात लढत होता म्हणून मी गप्प बसले, मध्ये पडले नाही. पण हे प्रकरण तू कोर्टाच्या बाहेर आणलं आणि पद्मा ऊर्जाची क्लायंट असल्यामुळे तिने तिची साथ दिली, तिला या सगळ्यातून वाचवलं. यात तिचं काहीच चुकलेलं नाहीये, उलट तुझंच चुकलंय, तू चुकीचा वागतोय. आज त्या विक्रांत आणि पद्माचं लग्न झालं असतं तर पद्माची काय अवस्था झाली असती हे तुला सुद्धा चांगलंच ठाऊक आहे. पद्माने आपल्या घरी काम केलंय आणि त्या मुलीबरोबर तू इतकं वाईट करायला निघालास. त्या शिर्केच्या नादाला लागून तू खूप चुकीचं वागतोय. हर्षवर्धनला खूप राग येतो. हर्षवर्धन चिडून म्हणतो, काय करायचं ते करा, मी आहेच निस्तरायला. असं म्हणून हर्षवर्धन आपल्या रूममध्ये निघून जातो. विजासुद्धा जात असते. तर आईसाहेब ऊर्जाचं कौतुक करतात, ऊर्जा, तू जे काही केलंय ते अतिशय योग्य केलंय. मग आईसाहेब विजाला समजून सांगतात, हर्षवर्धनची चिडचिड होणार, तू त्याला समजून सांग. विजा जाऊ लागते. आजी तिच्या जवळ येते आणि म्हणते, तुला एक गोष्ट कळती का? या सगळ्या प्रकरणामुळे ऊर्जा आणि शौर्यमध्ये असलेला बेबनाव संपलाय. ते दोघे आता खूप खुश आहेत. पहा त्यांच्याकडे. ऊर्जा आणि शौर्य एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. हे पाहून विजयाचा चांगलाच जळफळाट होतो आणि मग आजी या तिघांना जवळ बोलवते आणि विजयाला सांगते, विजया, तू जसं ठरवलं होतं ना तसं त्यांचं देवदर्शन लवकरात लवकर करून घे. विजया हो म्हणते. दिव्या तोंड वाकडं करते. तर शौर्य मूर्खासारखं म्हणतो, आजी, पण किती पाऊस सुरू आहे. तर आजी म्हणते, पाऊस असो वादळ असो, वाटलं तर आपण पहाटे लवकर जाऊ, संध्याकाळी परत येऊ, पण आता देवदर्शनाला आणखीन उशीर नको. सगळेजण हो म्हणतात. ऊर्जा आणि शौर्य एकमेकांकडे प्रेमाने पाहून हसू लागतात. त्यांना तर हे हवंच असतं. आजीसुद्धा खुश होते. दिव्याचा चेहरा पडतो आणि विजया विचार करते, हे हसूई ना जास्त काळ टिकणार नाहीये. आता पहा मी काय करते ते. मग आता विजया काय करेल हे पाहावं लागेल. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला. या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. ऊर्जा आणि शौर्य यांचं देवदर्शन आता लवकरच होईल असं वाटतंय.
आणि त्यांच्या संसाराला सुद्धा सुरुवात होईल. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पद्मा खूप घाबरलेली असेल. पूर्वा तिला शांत करणार आणि इकडे विक्रांत आमदार शिर्केला सांगेल की हा सगळा त्या हर्षवर्धनचा आणि ऊर्जाचा प्लॅन आहे. ते दोघे मिळालेले आहेत. असं नसतं तर पत्रकारांसमोर ऊर्जा शिंदेने फक्त आपल्या दोघांचं नाव घेतलं, तिने हर्षवर्धनचं सुद्धा नाव घेतलं असतं. आमदार शिर्केला खूप राग येईल आणि तो चिडून म्हणेल, हर्षवर्धन आता तुला धमकी द्यायची वेळ आली आहे. तुझी कशी ठासतो ना ते तू पाहाच. म्हणजे आता हर्षवर्धनचं काही खरं नाही. आणि इकडे शौर्य ऊर्जाला म्हणेल, ऊर्जा आता सगळं ठीक होणार आहे. त्या विक्रांतने सगळ्यांसमोर पद्माचा गळा पकडला म्हणजे आपण त्याला शिक्षा मिळवून देऊ शकतो. तर ऊर्जा म्हणेल, नाही शौर्य, हे एवढं साधं सोपं नाही आहे. ही केस खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्यामुळे या केसमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. मग आता ऊर्जाला कशाची शंका वाटतीये हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.